नमस्कार पालकांनो, तुम्हाला सुट्टीच्या दिवशी थोडा त्रास देतो आहे. ॲक्च्युली आम्हाला एक मेसेज आला की मे बी ते गव्हर्मेंटचा आहे म्हणून ते करायचं आहे. तर आता तुम्हाला करायचं आहे काय, तर एक या ठिकाणी पहा लोगो दिसतोय तुम्हाला. तर याच्यामध्ये रंगीत या नावाचा तुम्हाला काय करायचं आहे, तर प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर हा ॲप घ्यायचा. आता हा ऑलरेडी मी ॲप घेतलेला आहे. मला एक साधारणतः 5:30 वाजता मेसेज आला आणि की यावर जाऊन मुलांना आपल्याला याची माहिती द्यायची आहे आणि त्याचा अभ्यासासाठी कदाचित उपयोग होणार असेल म्हणून हे आता आपल्याला डिजिटलायझेशन विद्यार्थ्यांमध्ये करायचं आहे. आता मला असं वाटतं आहे की आपण प्रत्येक वेळी कारणं देत होतो की मुलं मोबाईल घेतात आणि त्याचा उपयोग हा इतर कारणांसाठी म्हणजे गेम खेळण्यासाठी वगैरे करतात. तर आता आपण तो मुद्दा बाजूला ठेवून आता आपल्या काय म्हणतो आपण, हे जे सगळं चाललेलं आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊयात आणि नेमका हा काय प्रकार आहे ते पाहूयात. तर याच्यामध्ये पहा, मी ऑलरेडी या ठिकाणी घेतलेला आहे हा ॲप आणि मी हा आता ओपन केलेला आहे. तसं तुम्हाला अशी स्क्रीन ओपन करून दिसेल. ओके, तर याच्यामध्ये हिंदी, इंग्रजी किंवा तुम्हाला ज्या भाषा हव्या आहेत त्या तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. तर आता मला या ठिकाणी मी इंग्लिश किंवा मराठी किंवा जी तुम्हाला आवडते ती तुम्ही भाषा घेऊ शकता. तर मी या ठिकाणी मराठी भाषा घेतलेली आहे, मराठी भाषा घेतली आहे आणि तुम्हाला पुढे म्हणून असं येतं आहे, तर मी पुढे केलं. तर अबाउट रंगीत म्हणून तुम्हाला एक स्क्रीन येईल यावरती की अबाउट रंगीत ह्युमन रिलेशनशिप आर द कोर ऑफ द लव्हिंग अँड लर्निंग थॉट सॉन्ग अँड द प्लेफुल ॲक्टिव्हिटीज. रंगीत flexes our social, musical and prepare children to be the towards cares, thinking and citizens. त्यानंतर बुकिंग, एज्युकेशनल, माहीत नाही आहे, बरंच खाली काय 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 त्यांनी दिलेलं आहे. आणि ओके, वे बॅक टूल अँड एज्युकेशन क्रिया. ओके, मे बी हे सगळं त्यांच्या ॲपविषयी त्यांनी दिलेलं आहे की ॲप नेमकं कसं असणार आहे आणि त्यावर संबंधित दिलेलं आहे. इथे एक समोर प्ले दिलेला आहे की याच्यावरती दिलेला आहे. My school nurtures my creativity as much as my friends' thinking, math, or science skills. We are encouraged to be mindful, grateful, courageous, and to look after our mental and physical health. Hi, I'm Sarah. I love to paint. Who doesn't like to get their hands dirty? But do you know what I love most? Football! I can take anyone on. Hey, why are you sitting alone? Come join us. Some of my friends don't like sports, but we make up for it by singing and dancing and listening to and learning about each other. The thing about having fun is we end up making a mess. Yikes. Come on. ओके, असं एक यामध्ये येईल तुम्हाला आणि आपण नेक्स्ट पुढे जाऊयात. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला यावर येईल. तर यामध्ये अशा प्रकारची पुढे एक स्क्रीन येते आहे. त्याच्यामध्ये पहा, सिक रंगीत समुदाय वापरकर्ता मार्गदर्शिका, म्हणजे तुम्ही वापरणार आहात त्यावर मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी दिलं आहे डाउनलोड फाईल फॉर ओपन विथ ड्राईव्ह आणि डाउनलोड. तुम्हाला 2 प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ओके, तुमच्या डायरेक्ट क्रोमवर ते ओपन होतं आहे.
त्यानंतर रंगीत समुदायामध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय अशा प्रकारची स्क्रीन येते. इंडिया. येस. त्यानंतर ओके, या ठिकाणी मग काय काय आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने पहा, याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, कोलॅबरेशन आहे, त्यानंतर कंटेंट आहे, त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्ह इनोव्हेशन आहे, त्यानंतर कॉन्फिडन्स ग्रोथ, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, बरंच काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे की हे केल्यानंतर स्किल मे बी मुलांचे काय काय डेव्हलप होतील हे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघूया आपण. तरी पालकांनी मला असं वाटतं आहे की हे ॲप घ्या आणि हे तुम्हाला पुढे हे करायचंच आहे. त्यानंतर डोंट वरी अबाउट गेटिंग द आन्सर राईट ऑर इफ यू आर नॉट फॅमिलियर विथ सम ऑफ द कन्सेप्ट्स दॅट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गेम द इन्स्ट्रक्शन्स कन्सेप्ट यू विल बी लर्न. ओके, यामध्ये काही त्यांनी कन्सेप्ट पुढे आहेत. अशा प्रकारचे काही गेम म्हणजे प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारले. कॅन यू बॉय टेक अ डान्स लेसन, म्हणजे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते तुम्ही काय करायचे, मुलांना दाखवा आणि त्याला काय आन्सर येऊ शकतं किंवा त्यावर काय अपेक्षित आन्सर आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन आहे की वाय शूड वी नॉट डिस्ट्रॉय द कोरल इन आवर ओशन. त्यानंतर आहे हाऊ, म्हणजे पुढे मग मुलांना प्रश्न अशा पद्धतीने वाचायला देऊन त्यांना वेगवेगळे प्रश्न तुम्ही त्यांना वाचायला लावा. आता याच्या पुढे अजून एक आहे की ओके, अजून एक नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे की यू सी समवन गेट इंजर्ड व्हेन हिट बाय अ स्पीडिंग कार, व्हॉट इमोशन यू विल फील. ओके, त्यांनी मग मुलांना अशा प्रकारचे प्रश्न द्या की तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही पाहताय की एखादे खूप वेगवान कारने कुणाला तरी धडक दिलेली आहे आणि त्यावेळी तुमचे इमोशन्स, देअर इज द सम पिक्चर्स ऑफ इमोशन्स अँड हाऊ यू रिॲक्ट, हाऊ यू म्हणजे तुम्ही कसे त्यावेळी रिॲक्ट व्हाल हे असे. तर तुम्ही द्या की डिस्ट्रॅक्शन, हॅपीनेस, त्यानंतर सॅडनेस, त्यानंतर लोननेस, म्हणजे तुम्हाला नेमकं कसं वाटेल ते. साहजिक आहे आपल्याला वाईट वाटेल की अरे बापरे कुणाला तरी धक्का बसलेला आहे किंवा कुणाला तरी मारलेला आहे किंवा तर अशा प्रकारे सॅडनेस मी केलं आहे आणि परत पुढे गेलो. तर ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे हू कॅन डू द जॉब इन द पिक्चर्स अबाव सर्जन, त्यानंतर फायटर आणि पायलट. तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांना विचारा आणि ह्या प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारून तुम्ही मुलांना आशेवर उत्तरं विचारू शकता. मुलांना प्रोत्साहित करा उत्तर करण्यासाठी. आणि ओके, हां, आता समजा तुम्हाला हा स्किप क्वेश्चन करायचा आहे तर तुम्ही स्किप करू शकत नाही आहे. पहा, मी समजा या ठिकाणी पुढे केलं तर यू नेवर बी स्किप दिस क्वेश्चन्स. ओके, तुम्हाला काहीतरी पर्याय या ठिकाणी करायचाच आहे पर्याय. तर अशा पद्धतीचं मजेशीर आहे. तुम्ही बघा, हे ॲप यूज करा, तुम्हाला कसं वाटतं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हे फ्री ॲप असणार आहे. तेवढंच मुलांचं इंग्लिश डेव्हलप होण्यासाठी मदत होईल आणि एक आपल्याला पण यामध्ये पालक म्हणून मुलांना आपण काहीतरी शिकवतो आहे किंवा लर्न करतो आहे
हे अशा पद्धतीचं होईल. तर मला असं वाटतं आहे की मुलांसाठी आपण हे अशा प्रकारचं ॲप घ्या आणि मुलांना प्रोत्साहित करा शिकविण्यासाठी. धन्यवाद.